नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 साठी आपण इथं आर्ट अँड कल्चरची जी लेक्चर सिरीज चालू केलेली आहे, या लेक्चर सिरीज मधलं हे दुसरं सेशन आहे. सेशन शक्यतो तर आपण लाईव्हच घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण थोडंसं पाऊस असल्यामुळे नेटवर्कला प्रॉब्लेम येतोय, म्हणून आपण इथं रेकॉर्डेड सेशन देत आहोत. ठीक आहे. मी आशा करते की तुम्ही जे पहिलं सेशन असेल बघितलं असेल, तुम्हाला समजलं पण असेल. तुमचा जो फीडबॅक आहे तो फीडबॅक मला नक्की द्या. तर आर्ट अँड कल्चरचा जो भाग आहे फार इंटरेस्टिंग आहे. नवीन एक विषय आपल्याला विषय म्हणा किंवा हिस्ट्री मधला एक पार्ट म्हणा आपल्याला इथं 2025 साठी प्रिपेअर करायचं आहे. तर हे आहे आपलं सेकंड सेशन. फर्स्ट सेशन मध्ये आपण चॅप्टर नंबर 1 मध्ये काय शिकणार आहोत आणि हडप्पा सिव्हिलायझेशन बद्दल, वास्तुकला, शिल्पकला आणि पोट्री पर्यंत आपण आलेलो होतो. तर पुढचा भाग आपण कंटिन्यू करूया. ठीक आहे. ओके. तुम्हाला अजून एक सेशन मिळेल आज, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 कंप्लीट पुस्तक सूची. सेशन अपलोड झाल्यानंतर जर तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. ठीक आहे. ओके. चला आपण कुठेपर्यंत आलो होतो बघूया. तर आपण हडप्पा सिव्हिलायझेशनचा बराच भाग कंप्लीट केला होता. जस्ट एक मिनिट थांबा. ओके. लॉस्ट वॅक्स टेक्निक पण आपण बघितलेली आहे. ओके. मातीची भांडी तर आपण आलो होतो पोर्ट्री पर्यंत. ठीक आहे. याच्यावरती पण आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. बघूया. चला बघा. तर जेव्हा उत्खनन झालं होतं या ठिकाणी हडप्पा आणि मोहेंजोदडो 2 सिटी मी तुम्हाला सांगितल्या होत्या. तर इथं जेव्हा उत्खनन झालं होतं तेव्हा उत्खननामध्ये तुम्हाला इथं काय दिसून येतं, तर त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर मातीची भांडी स्थूलपणे 2 प्रकारामध्ये वर्गीकृत केली जाऊ शकतात. ठीक आहे. ओके. एक होती साधी मातीची भांडी, याला 1 नंबर द्या, आणि दुसरी होती रंगीत मातीची भांडी. ठीक आहे. ओके. म्हणजे हडप्पा या ठिकाणी जी मातीची भांडी सापडली होती, काही मातीची भांडी जी होती ती साधी होती आणि काही होती ती रंगीत होती. सगळीच रंगीत नव्हती किंवा सगळीच तुम्हाला साधी इथं दिसून येत नाहीत, दोन्ही मिक्स दिसून येतात. ठीक आहे. आता जी रंगीत मातीची भांडी होती ना, ती प्रामुख्याने लाल आणि काळ्या रंगाची होती. ठीक आहे. कलर लक्षात ठेवा, लाल आणि काळ्या रंगामध्ये रंगवलेली आपल्याला दिसून येतात. ठीक आहे. म्हणजे इथं जर बघितलं तर इथं जी पार्श्वभूमी असते ना या भांड्यांची, ती रंगवण्यासाठी लाल रंगाचा वापर केलेला दिसून येतो. ठीक आहे. ओके. आणि या लाल रंगावरती काय केलेलं होतं, नक्षीकाम आणि आकृत्या काढल्या जात होत्या. पाठीमागची इमेज मी दाखवू का तुम्हाला? एकच मिनिट थांबा. इथं बघा, इथं तुम्हाला हा जो कलर दिसतोय जनरली लाल कलर दिसतोय, बघून घ्या. आणि याच्यावरती हे जे नक्षीकाम आहे ना, हे नक्षीकाम किंवा आकृत्या वगैरे असतील, हे अशा प्रकारे इथं काढलेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. ओके. क्लिअर? चल बघा, इथे एक बैलाचं चित्र तुम्हाला दिसत आहे. मी फक्त हायलाइट करून दाखवते. तर बेस कलर कोणता होता? बेस कलर लाल होता आणि त्याच्यावरती या अशा प्रकारच्या आकृत्या काढलेल्या दिसून येत होत्या. ठीक आहे. ओके. आणि आकृत्या काढण्यासाठी इथं चकचकीत काळ्या रंगाचा वापर केलेला दिसत होता. ठीक आहे. कोणत्या रंगाचा? काळ्या रंगाचा वापर केलेला दिसत होता. आता इथं मी जसं तुम्हाला दाखवलं, प्राणी पण होते, प्राण्यांच्या आकृत्या होत्या. आता तुम्हाला जसं मी बैलाची आकृती दाखवली, झाडे होते, पक्षी होते. स्पेशली जर आपल्याला हडप्पा सिव्हिलायझेशन मधील मातीच्या भांड्यावरती जर क्वेश्चन पडला तर तिथं तुम्हाला हे सगळं वर्णन करता आलं पाहिजे की इथल्या उत्खननामध्ये काही भांडी ही साधी मातीची भांडी होती, काही भांडी ही रंगीत होती. रंगीत मध्ये जर कलर म्हटलं तर काळा आणि लाल कलर जास्त वापरला जात होता. या लाल कलर वरती नक्षीकाम केलं जात होतं. त्याच्यामध्ये झाडे, पशु पक्षी, प्राणी यांच्या आकृत्या आपल्याला किंवा भौमितिक नमुने सुद्धा, जसं मी तुम्हाला आता ड्रॉ करून दाखवलं, तर या चित्रांचीच पुनरावृत्ती इथं आढळते. ठीक आहे. तर हे सगळं आपल्याला तिथं लिहिता आलं पाहिजे. आता इथं पॉलिक्रोम पॉटरीची काही दुर्मिळ उदाहरणं सुद्धा सापडली आहेत. असे जे सेंटेन्स असतात हे इम्पॉर्टंट असतात. पॉलिक्रोम. ठीक आहे. ओके. लक्षात आलं? याला IMP करा. मातीची भांडी, आता इथं हे सगळी भांडी सापडली तर होती, पण हडप्पा काळातले जे लोक होते तर याचा वापर कशासाठी करत होते ते पण आपल्याला माहित पाहिजे. तर मातीची जी भांडी होती ना, 3 मुख्य कारणांसाठी वापरली गेली होती. ठीक आहे. ओके. त्याच्यामध्ये जी साधी भांडी होती ना, घरगुती वापरासाठी होती. साधी म्हणजे ज्याला कलर वगैरे दिलेला नव्हता, तर ती भांडी जी होती ना घरगुती वापरासाठी असावीत असा इथं गेस केलेला आहे.
मुख्यतः कशासाठी? धान्य आणि पाणी साठवण्यासाठी. ठीक आहे, जी साधी भांडी होती. साधारणपणे अर्ध्या इंचापेक्षा कमी आकाराच्या लघु पात्रांचा वापर सजावटीसाठी. आता हे जे फॅक्च्युअल डाटा असतो ना, अर्ध्या इंचापेक्षा कमी आकाराची जी लघु पात्र होती ना, तर त्याचा वापर कशासाठी केला जात होता? त्याचा वापर सजावटीसाठी केला जात होता. काही मातीची भांडी कशी होती? छिद्रित होती. म्हणजे समजा हे भांड आहे, खरं तर ड्रॉ करायची गरज नाही, कळतं, पण विनाकारण टाइम वेस्ट करायचं काम आहे. तर अशा प्रकारे इथं कुठं खाली तरी छिद्र असत असं, आणि एक मोठं छिद्र खाली आणि बाजूला असे जर बघितले आपण तर लहान छिद्र. त्याचा वापर कशासाठी? द्रव पदार्थ गाळण्यासाठी केला जात असावा. ठीक आहे, बघा कसं असतं, लेक्चर लेंदी बनवायचं आहे मला विनाकारण एक्सप्लेनेशन दिलं पण जातं, पण आपण इथं असं कधी केलं नाही. इव्हन मी माझ्या टीचिंग जर्नीमध्ये असं कधी केलेलं नाही. जिथं नेसेसरी आहे, आपल्याला कळतं की राज्यसेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आयक्यू कसा असतो, बरोबर. त्याच्यामुळं तुमचा आयक्यू आहे, तुम्हाला छिद्र आहे म्हटल्यानंतर कळतं, पुन्हा ते डायग्राम काढून दाखवायची, त्याला छिद्र दाखवायचे, वेस्ट ऑफ टाइम आहे. सो ज्या गोष्टी तुम्हाला नवीन आहेत, जिथं तुमच्या संकल्पना क्लिअर झाल्या पाहिजेत, अशा ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे. आणि तुम्हालाही मी एक इथं सल्ला देईन की जिथं नेसेसरी एक्सप्लेनेशन असेल अशाच ठिकाणी तुम्ही तुमचा वेळ घालवा. अननेसेसरी एक्सप्लेनेशन विनाकारण ते कंटाळवाणं होतं, मग पुढचं लेक्चर ऐकावंसं वाटत नाही, आणि तिथं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला टाइम वेस्ट होतो. ठीक आहे, ओके. तर लक्षात ठेवायचं काय आहे इथं, मुद्दे काय लक्षात ठेवायचे की जी साधी भांडी होती ती मुख्यतः घरगुती वापरासाठी, त्याच्यामध्ये घरगुती वापर म्हटलं तर धान्य आणि पाणी साठवायसाठी. ठीक आहे, ओके. जसं आपण आता डेली लाईफमध्ये चहा गाळण्यासाठी गाळणी वगैरे वापरतो, बरोबर, किंवा आपण भाज्या वगैरे वॉश करण्यासाठी छिद्रित भांडी वापरतो स्टीलची वगैरे, सेम तसंच इथं पण तुम्हाला काही मातीची भांडी छिद्रित सुद्धा दिसून येत होती. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला नेक्स्ट आपण पुढे जाऊया. इथे जर बघितलं ऑर्नामेंट्स मध्ये जर बघितलं तुम्हाला इथं रेअर बीड्स फ्रॉम हरप्पा दिलेला आहे, आणि बीड वर्क आणि ज्वेलरी आयटम्स तुम्हाला इथं दाखवलेले दिसत आहेत. ठीक आहे, ओके. तर हे लोक जे होते ना, म्हणजे बरेचसे फॅशनेबल असल्यासारखं आपण म्हणू शकतो, इथं अशा प्रकारचे ऑर्नामेंट्स ते वापरत होते. तर बघा, हडप्पा लोकांनी दागिन्या बनवण्यासाठी, आता आपल्याला माहित काय पाहिजे माहिती का, की जे दागिने तर वापरत होते, बरोबर आहे, पण सामग्री कोणती वापरली? दागिने बनवण्यासाठी त्यांनी मौल्यवान धातू वापरले, रत्न वापरली, हाडे, आणि अगदी भाजलेल्या चिकन मातीपर्यंत विविध प्रकारची जी सामग्री आहे त्याचा वापर आपल्याला हडप्पा लोकांनी इथं केलेला दिसून येतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता याच्यामध्ये बघा, आपण जर म्हटलं, आपण जनरली ज्वेलरी म्हटलं की काय कन्सिडर करतो की स्त्रिया, पण असं नाहीये. इथं तुम्हाला स्त्रिया आणि पुरुष दोघं पण दागिने परिधान करीत असलेले दिसून येते. इथं बघितलं, स्त्रियांसाठी तर हार, बाजूबंद, कडे तर स्त्री पुरुष दोघंही घालू शकतात, अंगठ्या पण दोघं घालू शकतात, अशी विविध दागिने उत्खननामध्ये सापडलेले आपल्याला दिसून येतात. एक्झाम्पल लिहिताना हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, कमरबंद असेल, कानातले असतील, पैंजण असेल, फक्त महिलाच परिधान करत असेल, बाकीचं हार, कडे, अंगठ्या हे महिला आणि पुरुष दोघंही घालत असत. ठीक आहे, ओके. इथं कॉर्नेलियन, अमेथिस्ट, क्वार्ट्स, स्टिटाईट इत्यादींपासून बनवलेले मणी, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात ठेवा. असे क्वेश्चन युपीएससी प्रिलियम मध्ये विचारले गेलेले आहेत, आणि पुढे जाऊन 24 ची एक्झाम असेल, 25 असेल, तुम्हाला हडप्पा सिव्हिलायझेशनचा भाग प्रीला विचारला जातो. जुनं सगळं सोडून द्या, नवे तेवढं कलेक्ट करा. तर इथं तुम्हाला हे अशा प्रकारे त्यांच्या ऑर्नामेंट्स वरती, किंवा हे जे ऑर्नामेंट्स बनवत होते त्याच्यासाठी काय वापरलं जात होतं, तर लक्षात ठेवा. कॉर्नेलियन याला मी 1 नंबर देते, अमेथिस्ट याला 2 नंबर देते, क्वार्ट्स 3 नंबर, स्टेटाईट 4 नंबर. ठीक आहे, इत्यादींपासून मणी बनवले जात होते आणि ती लोक वापरलेले होते. हे कशावरून सिद्ध होतं? चहुंद्रो आणि लोथल या ठिकाणी सापडलेले कारखाने जे होते ना, कारखान्याचे जे अवशेष होते त्याच्यावरून हे इथं आपल्याला सांगितलं दिसून येतं. ठीक आहे, वस्त्र निर्मितीसाठी काय करत होते ही लोक? कापूस आणि लोकन वापर करत होते, लक्षात ठेवा. त्या काळातील लोक सौंदर्याच्या बाबतीत जागरूक होते. आता एवढं सगळं आपण बघतोय, ऑब्विसली सौंदर्याच्या बाबतीत जागरूक असलेले दिसूनच येते, बरोबर आहे. एवढे सगळे ऑर्नामेंट्स वापरत होते, त्याच्यानंतर बाजूबंद असेल, कमरबंद असेल, पैंजण वगैरे सगळं. ठीक आहे, ओके. आणि हे अशा प्रकारचे मणी वगैरे, तर जागरूक होते असा अंदाज. आता इथे क्वेश्चन कसा बनतो बघा, हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, बरोबर. क्वेश्चन बनतो आन्सर रायटिंग साठी, हडप्पा कालीन संस्कृतीमधील लोक सौंदर्याच्या बाबतीत जागरूक होते, उदाहरणे देऊन स्पष्ट करा. ठीक आहे, बरोबर, असाच क्वेश्चन बनतो की नाही.
सिंपल आहे. तुम्ही सुद्धा क्वेश्चन बनवाल, छोटे छोटे क्वेश्चन बनवून लिहायची सवय तुम्ही करून घ्या. तर इथे जेव्हा क्वेश्चन बनतो की कशा पद्धतीने, म्हणजे तुम्ही कशावरून सांगू शकता की बाबा हडप्पाकालीन लोक जी होती ना सौंदर्याच्या बाबतीत जागरूक होते, मग इथं सगळं तुम्ही लिहू शकता, ऑर्नामेंट्स वगैरे कशापासून बनवले जात होते, काय होते वगैरे वगैरे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बाबा फॅशन सौंदर्याच्या बाबतीत जागरूक म्हणजे हे सगळे ऑर्नामेंट्स वगैरे वापरणं नाही, तर त्यांची केशभूषा आणि वेशभूषा जी होती ना ती सुद्धा इथं विविध प्रकारची, म्हणजे अगदी त्यांची दाढीची जी विविध शैली होती त्याच्यावरून पण इथं आपल्याला हे दिसून येते. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, आता इथं आपली हडप्पा सिव्हिलायझेशनचा जवळजवळ सगळा भाग मी कव्हर केलेला आहे. कोणताही भाग मी स्किप केलेला नाहीये. पण अजून तर एकाही विद्यार्थ्यांनी कमेंट केलेला नाहीये की आर्ट अँड कल्चरचा एवढा छान भाग तुम्हाला इथे मी समजावून दिलाय. याच्या पलीकडं राहतं काय, फक्त राहतं प्रिव्हियस इयरला क्वेश्चन काय विचारलेले आहेत ते पण आपण इथं घेऊया. तर सेकंड आपला पुढचा पार्ट आपण टाइमलाईन प्रमाणेच कंटिन्यू करतोय, ते म्हणजे मौर्य आर्ट अँड आर्किटेक्चर. ठीक आहे, ओके, मौर्यकालीन कला आणि वास्तुकला पार्ट 1. आता इथं जर आपण बघितलं मौर्य साम्राज्याबद्दल प्रिलियमच्या दृष्टिकोनातून तुम्ही पूर्वी वाचलं असेल, सगळं वाचलं असेल, नंदराजाच्या वंशापासून ते सगळं वाचलं असेल किंवा सम्राट अशोकांपर्यंत, ते काय आपण इथं रिपीट करणार नाही. थोडक्यात आपण रिपीट करूया, कारण आपण इथं स्पेशली काय बघतोय, आपण इथं स्पेशली आर्ट अँड कल्चर बघतोय, बरोबर. ओके, चला कंटिन्यू करूया सेशन आपलं. बघा, महान मौर्य शासक अशोका सगळेजण बघतो, इव्हन तुम्ही तुमच्या चाइल्डहुड मध्ये सिरियल वगैरे पण बघितल्या असतील, तर त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. ठीक आहे, ओके, आणि श्रमण परंपरेचा एक भाग म्हणून स्वीकारला होता. किंवा आता इथं बौद्ध धर्म प्रचारक वगैरे असतील, ते बौद्ध धर्माशी त्यांचा काय संबंध होता, त्यांनी बौद्ध धर्म का स्वीकारला, बौद्ध धर्माच्या विकासासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, ते तर आपण बघणारच आहे. जीएस पेपर 1 मध्ये आपल्याला बघावंच लागतं, बरोबर. पण इथं काय लक्षात ठेवायचं आपल्याला की त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्याच्या राजवटीमध्ये झालेल्या अफाट बौद्ध धर्म प्रचारक क्रियाकलापांनी मौर्य शिल्पकला आणि स्थापत्य शैलीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. ठीक आहे, लक्षात आलं. तर इथे जर आपण बघितलं की जे बौद्ध धर्म प्रचारक होते किंवा त्यांच्या राजवटीमध्ये हा जो विकास झाला होता, याच्यावरून इथं आपल्याला काय दिसून येतं की मौर्य शिल्पकला आणि स्थापत्य शैलीच्या विकासाचा मार्ग इथं मोकळा झालेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, मग इथं जे सम्राट अशोक होते त्यांनी काय केलं, ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकामध्ये श्रमण परंपरेला संरक्षण दिलं होतं. ठीक आहे, यांचा टाइम पिरियड आपल्याला माहित असतो, असं मी कन्सिडर करून चालते की तुम्ही प्रिलियम साठी हे वाचलं असेल. आता श्रमण परंपरा ऐतिहासिक वैदिक धर्माच्या समांतर परंतु वेगळ्या असलेल्या अनेक भारतीय चळवळींचा संदर्भ देते. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन पडतो, लक्षात घ्या. श्रमण परंपरा ऐतिहासिक वैदिक धर्माच्या समांतर परंतु वेगळ्या असलेल्या अनेक भारतीय चळवळींचा संदर्भ देते, स्पष्ट करा. ठीक आहे, ओके, क्लिअर. आता हे आर्ट अँड कल्चरचा भाग नाहीये, तो आपल्याला एन्शियंट हिस्ट्रीमध्ये अभ्यासावा लागतो, पण अशा प्रकारचे क्वेश्चन पडतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये जर बघितलं तर श्रमण परंपरेमध्ये तुम्हाला जैन, बौद्ध आणि इतर जसं की आजीविका कारवाकांचा इथं आपल्याला समावेश असलेला दिसून येतो. ठीक आहे, तर आपण हे इंट्रोडक्शन बघतोय जस्ट, याच्यामध्ये आर्ट अँड कल्चरचा मुद्दा एकच आलेला आहे जो तिथं विकास कसा झालाय ते सांगतं. ठीक आहे, पार्श्वभूमी जर तुम्ही बघितली तर पार्श्वभूमी काय आहे, इसवी सन पूर्व 321 मध्ये चंद्रगुप्त मौर्यांनी चाणक्य यांच्या मदतीने, बरोबर, अर्थशास्त्राचा लेखक किंवा कौटिल्य, तर यांच्या मदतीने काय केलं, नंद राजवंशाचा पाडाव केला आणि मौर्य राजवंशाची स्थापना केली. संपूर्ण भारतामध्ये उपखंड एकाच नियमाखाली आणणारं मौर्य साम्राज्य हे पहिलं अखंड भारत म्हणतो ना आपण, त्यांनी निर्माण केला. ठीक आहे, चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्याने काय केलं, सगळ्यात महत्वाचं मध्य आशिया आणि पर्शियामध्ये आपल्या सीमा पसरल्या. ठीक आहे, म्हणून तर आपण म्हणतो की अखंड भारत त्यांनी बनवलेला आपल्याला इथं दिसून येतो. मौर्य साम्राज्याचा जो विस्तार होता ना, चंद्रगुप्त मौर्य हा त्यांचा मुलगा बिंदुसार याने इसवी सन पूर्व 298 मध्ये उत्तराधिकारी बनला. ही सगळी टाइमलाईन आपल्याला माहित असते. कलिंग वगळता भारताच्या सगळ्या भागावरती राज्य केले. ठीक आहे, ओके, लक्षात आलं. कलिंग वगळता सगळ्या भागावरती. अशोकाच्या अधीन जेव्हा मौर्य राजवंश होता, लक्षात घ्या, जेव्हा अशोकाच्या अधीन मौर्य राजवंश होता तेव्हा बिंदुसाराचे जे राज्य होतं 274 ईसापूर्व, त्याचा मुलगा अशोक द ग्रेट याला वारसा हक्काने मिळाला. इथपर्यंत तरी आपल्याला माहित असतं, बरोबर. त्याच्यानंतर कलिंग
पहिला मिळालेलं होतं का? त्यांना नव्हतं. मग कलिंग आक्रमण झालं, अशोकाने तिथं रक्तपाताचा त्याग केला आणि हे सगळं बघून अहिंसेचं धोरण त्यांनी स्वीकारलं आणि त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला आपल्याला इथं दिसून येतो. ठीक आहे, तर हे कॉमन कंटेंट प्रत्येक विद्यार्थ्याला इथपर्यंत तरी सगळं माहित असतं. ठीक आहे, ओके क्लिअर. आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचंय बघा, आपण येतोय मेन आपल्या मुद्द्याकडे, ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे मौर्य कला आणि वास्तुकला. जसं आपण पाठीमागं हडप्पा कला आणि वास्तुकला बघितली, त्याच्यामध्ये जसं आपण विभाजन बघितलं, नगर रचना असेल, पॉटरी असेल वगैरे वगैरे, तर इथं आपल्याला मौर्य वास्तुकला जी होती ना ती कोर्ट आर्ट आणि पॉप्युलर आर्ट मध्ये विभागलेली दिसून येते. ठीक आहे, कशामध्ये? याला 1 नंबर देऊया, कोर्ट आर्ट आणि पॉप्युलर आर्ट. इथं तुम्हाला दिलेला आहे मौर्यन आर्ट मध्ये कोर्ट आर्ट आणि पॉप्युलर आर्ट. कोर्ट आर्ट मध्ये तुम्हाला कशाचा अभ्यास करायचा आहे? कोर्ट आर्ट मध्ये तुम्हाला पॅलेसेस आहेत, जे राजवाडे असतील, पिलर्स असतील आणि स्तूप असतील. ठीक आहे, तर कोर्ट आर्ट मध्ये तुम्हाला मौर्यकालीन राजवाडे, पिलर्स वरती युपीएससी प्रिलिमला पण क्वेश्चन आला होता आणि स्तूप याच्यावरती तुम्हाला अभ्यास इथं कोर्ट आर्ट मध्ये करायचा आहे. पॉप्युलर आर्ट मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? पॉप्युलर आर्ट मध्ये तुम्हाला केव्स, बरोबर, पॉटरी आणि स्कल्पचर्स. तर या 2 भागांमध्ये मौर्य आर्ट आणि कल्चर जे आहे ते विभागलेलं आपल्याला दिसून येतं, कोर्ट आर्ट आणि पॉप्युलर आर्ट. ओके क्लिअर. आय होप इथपर्यंत तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, ओके. चला आता याच्यामध्ये आपण मौर्य कोर्ट आर्ट बघूया, जो आपण पहिला भाग बघतोय. कोर्ट आर्ट मध्ये आपल्याला पॅलेसेस बघायचे आहेत, बरोबर. त्याच्यानंतर काय बघायचं आहे? पुन्हा एकदा मी रिपीट करते, पॅलेसेस, पिलर्स आणि स्तूप, ज्याच्यावरती तुम्हाला प्रिलिमला सुद्धा क्वेश्चन दिसून येऊ शकतात. तर मौर्य शासक जे होते ना, तर या मौर्य शासकांनी राजकीय आणि धार्मिक कारणासाठी सुरू केलेली वास्तुशिल्पीय कामं सूचित करतात. ठीक आहे, तर काय आहे कोर्ट आर्ट? लक्षात घ्या, कोर्ट आर्ट म्हणजे जे मौर्य शासक होते. ठीक आहे, तर या मौर्य शासकांनी काय केलं? राजकीय आणि धार्मिक कारणासाठी, रिझन पण माहित पाहिजे, तर राजकीय आणि धार्मिक कारणांसाठी वास्तुशिल्पीय कामं जी केलेली दिसून येतात ना, त्याला आपण कोर्ट आर्ट म्हणतो, ज्याच्यामध्ये स्तंभ आहेत, स्तूप आहेत आणि राजवाडे आहेत. ओके क्लिअर. हे तर आपल्याला माहित पाहिजे. फक्त कोर्ट आर्ट म्हणून काय उपयोग आहे, की कोर्ट आर्ट नक्की काय आहे, कशासाठी याला कोर्ट आर्ट म्हटलं गेलं. राजवाडे जर तुम्ही इथं बघितलं तर राजवाड्यांबद्दल आपल्याला काय इन्फॉर्मेशन मिळते? ग्रीक इतिहासकार जो मॅगस्थेनिस होता, याच्यावरती प्रिलिमला क्वेश्चन आला होता. तर ग्रीक इतिहास मॅगस्थेनिस यांनी मौर्य साम्राज्यामध्ये जे राजवाडे होते त्याचं वर्णन केलेलं आहे. ठीक आहे, मानव जातीच्या महान निर्मितीपैकी एक, म्हणजे विचार करा की मानवानं निर्माण केलेली एक महान असं काम म्हणजे तिथले राजवाडे, म्हणजे कसे असतील? भव्य दिव्य असतील, बरोबर. आणि चिनी प्रवासी होत आहे फाययान म्हणून, तर त्याने मौर्य राजवाड्यांना देवाने दिलेली स्मारके म्हटलेलं आहे. पूर्वीचे जे एक्झाम पॅटर्न होता की नाही, उद्गार विचारले जात होते, तिथं तुम्हाला मॅगस्थेनिस असेल, फाययान असेल, यानं मौर्य साम्राज्यातील राजवाड्यांबद्दल काय उद्गार काढलेले आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. फक्त आपल्याला पुढे जाऊन काय करायचं आहे? आन्सर रायटिंग मध्ये लिहायला याची नावं लक्षात ठेवली पाहिजे. ठीक आहे, ओके. म्हणजे याच्यावरून आपण गेस करू शकतो की हे राजवाडे किती स्पेशल असतील, बरोबर. आता पर्शियन प्रभावानं तुमच्या लक्षात आलं असेल, पाठीमागं मी तुम्हाला सांगितलं होतं की मौर्य साम्राज्याचा जो विस्तार होता कुठपर्यंत होता, बरोबर. तर पर्शियन प्रभाव जर तुम्ही बघितला तर चंद्रगुप्त मौर्यांचा जो राजवाडा होता ना, तो इराण मधील पर्सेपोलिस येथील आर्केमेडियन म्हणा किंवा अचेमेडियन म्हणा, आता हे लिहिताना इथं अचेमेडियन लिहिलेलं आहे, पण आर्केमेडियन राजवाड्यांपासून प्रेरित होता, लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके क्लिअर. तर इराण मधील पर्सेपोलिस हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके क्लिअर. सामग्री कोणती होती? बघा, लाकूड वापरलं जात होतं. प्रमुख बांधकाम साहित्य, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मौर्य काळामध्ये जर बांधकामासाठी कुठलं साहित्य वापरलं जात असेल तर ते होतं लाकूड. ठीक आहे, ओके क्लिअर. उदाहरण बघायचं, पाटलीपुत्र येथील मौर्यांची राजधानी, कुम्हार येथील अशोकाचा राजवाडा, चंद्रगुप्त मौर्यांचा राजवाडा. ठीक आहे, ओके क्लिअर. जिथं तुम्हाला पर्शियन प्रभाव दिसून येतो आणि तिथं बांधकामासाठी मेन जे मटेरियल वापरलं होतं ते कोणतं होतं? लाकूड होतं. ठीक आहे, ओके क्लिअर. बघा, इथं तुम्हाला एक इमेज दाखवलेली आहे, बघून घ्या. अशा प्रकारचे राजवाडे त्या काळामध्ये होते आणि याच्यासाठी स्पेशली जे मटेरियल वापरलं जात होतं ते काय होतं? लाकूड होतं. नेक्स्ट बघा, स्तंभ. बघा, स्तंभ याच्यामध्ये जर बघितलं, अशोक स्तंभ राज्याचं प्रतीक म्हणून संपूर्ण मौर्य साम्राज्यामध्ये गृहीत धरला जात होता. याच्यामध्ये अशोक स्तंभाबद्दल क्वेश्चन आलेले आहेत.
आता इथे जर बघितलं, सामान्यतः हा जो स्तंभ आहे ना, चुनर वाळूच्या खडकापासून बनवलेला होता, हे लक्षात ठेवा. आता उद्देश काय होता स्तंभाचा बघा, बौद्ध विचारधारा आणि न्यायालयाचे जे आदेश होते ना, बौद्ध विचारधारा आणि न्यायालयाचे आदेश सगळ्या मौर्य साम्राज्यामध्ये त्याचा प्रसार करणं, हा या स्तंभांचा उद्देश होता. उगीच स्तंभ उभारले जात असतील का? नाही, काहीतरी उद्देश असेल त्याचा. ठीक आहे. भाषा कोणती होती स्तंभावरची? अशोक स्तंभातील बहुतेक शिलेपत्र पाली आणि प्राकृत भाषेमध्ये असताना काही ग्रीक किंवा अरामी भाषेमध्ये सुद्धा लिहिले गेलेले आहेत. लक्षात ठेवा बरं का. मुख्यतः तर पाली आणि प्राकृतच होती, पण त्याच्या सोबतच ग्रीक पण होती, अरामी पण होती, हे आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजे इथे आपण स्तंभ, उद्देश आणि भाषा तिन्ही बघितलेलं आहे. 250 शब्दामध्ये उत्तर द्या वगैरे अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. वास्तुकलेमध्ये जर तुम्ही बघितलं तर मौर्य स्तंभाचे मुख्यतः किती भाग? 4 भाग आहेत. लक्षात घ्या, मौर्य स्तंभाचे 4 भाग आहेत. पुढे दाखवते मी तुम्हाला. याच्यामध्ये पहिला भाग म्हणजे शाफ्ट, दुसरा कॅपिटल, तिसरा अबॅकस आणि तिसरा कॅपिटल आकृती. अगोदर आपण इमेजेस बघूया. इथं बघा, ठीक आहे. इथं आहे अबॅकस, बेस, याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हर्टेड लोटस, याच्याबद्दल आपण पुढे एक्सप्लेन करूया. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या छोट्या मोठ्या डायग्राम ड्रॉ पण करावे लागतील जर गरज असेल तर. तर शाफ्ट काय होता? एक लांब पाया तयार करतो, बरोबर. फॉर एक्झाम्पल अशा प्रकारे, ठीक आहे. ओके, लांब पाया तयार करतो, दगड किंवा मोनोलिथच्या एका तुकड्याने तो बनलेला असतो. एका वाक्यामध्ये आपल्याला लिहायचंय. कॅपिटल, शाफ्टच्या शीर्षस्थानी कॅपिटल, ठीक आहे, जी एकतर कमळाच्या आकाराची किंवा घंटा आकाराची. आता इथे जर आपण बघितलं तर कोणत्या आकाराची आहे? हे झालं तुमचं पिलर शाफ्ट, ठीक आहे. हा तुमचा पिलर शाफ्ट झाला खालचा. आणि हे इन्व्हर्टेड लोटस, याला आपण कॅपिटल म्हटलेलं आहे, ठीक आहे. ओके, हे आहे इन्व्हर्टेड लोटस, एकतर कमळाच्या आकाराची. ओके, तर हा झाला शाफ्ट, हे झालं बेस, इन्व्हर्टेड लोटस. लक्षात आलं? क्लिअर? चल नेक्स्ट बघा. अबॅकस म्हणजे या कॅपिटलच्या वरती एक गोलाकार किंवा आयताकृती पाया होता, ज्याला अबॅकस म्हटलेला आहे. बघा इथं आता हा आयताकार दिसत आहे, गोलाकृती तर नाहीये. हा आयताकार पाया दिसत आहे, याला म्हटलेला आहे अबॅकस. ओके, क्लिअर? नेक्स्ट काय आहे बघा. त्याच्यानंतर कॅपिटल आकृती, सगळ्या कॅपिटल आकृत्या चौरस किंवा गोलाकार अबॅकसवर कशा होत्या? उभ्या होत्या. लक्षात घ्या, जोमदार होत्या आणि व्यवस्थित कोरलेल्या होत्या. त्याच्यामध्ये बैल, सिंह, हत्ती, नेहमीचे प्राणी तुम्हाला दिसून येतील. आता इथे बघा, तर ह्या आकृत्या ह्या अबॅकस वरती दिसून येतात आपल्याला, ठीक आहे, कोरलेल्या होत्या. लक्षात आलं? इतकं सोपं आहे, काय अवघड आहे? आतापर्यंत फक्त आर्ट अँड कल्चर आपण कधी अभ्यासलं नव्हतं. उलट तुम्हाला सगळ्यात जास्त आर्ट अँड कल्चरचाच इथं अभ्यास करावासा वाटेल असं मला तर वाटतंय. तर इथं वास्तुकलेमध्ये शाफ्ट, कॅपिटल, अबॅकस आणि कॅपिटल आकृती हे आपल्याला इथं पिलरच्या संदर्भात सगळं लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. ओके, क्लिअर? चला नेक्स्ट बघा. आता हे पर्शियन, आपण काय म्हणतो की हे जे पिलर्स आहेत ना, ते पर्शियन खांबाशी त्यांची समानता दिसते. डिफरन्स पण आहे, पण अगोदर आपण समानता बघूया. जर पर्शियन खांबाशी जर तुम्ही समानता बघितली तर पॉलिश केलेले दगड आणि आकृतीबंध. तर मौर्य साम्राज्यातील आणि या पर्शियन साम्राज्यातील जे स्तंभ होते ना, दोन्हीचे स्तंभ कसे होते? पॉलिश केलेले होते. म्हणजे तिथे पॉलिश केलेले दगड वापरले जात होते. किंवा त्यांच्या खांबामध्ये पण तुम्हाला कमळासारख्या सामान्य शिल्पकृती दिसून येतात आणि मौर्य साम्राज्यामध्ये पण दिसून येतात, ठीक आहे. उद्घोषणा जर तुम्ही बघितली तर स्तंभावरती उद्घोषणा कोरण्याची जी मौर्यांची कल्पना आहे ती पर्शियन खांबामध्ये पण दिसून येते, बरोबर. आपण बघितलं की बौद्ध धर्माच्या संबंधी शिकवण आणि न्यायालयाचे आदेश याच्यासाठी हे पिलर उभा केलेले दिसून येतात, ठीक आहे. आता याच्यामध्ये थर्ड पर्सनचा रोल काय आहे बघा. दोन्ही साम्राज्याचे शिलालेख तिसऱ्या व्यक्तीमध्ये सुरू होतात आणि नंतर पहिल्या व्यक्तीकडे ते सोपवले जातात, ठीक आहे. तर हे दोन्हीकडे सिमिलरिटी आपल्याला दिसून येतं. तर ही सिमिलरिटी तुम्ही लिहू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला डिफरन्स पण बघायचा आहे की पर्शियन आणि मौर्य काळातले जे पिलर्स होते त्याच्यामध्ये काय फरक होता. तर याच्यामध्ये पहिला फरक होता जी कॅपिटलची आकृती आहे, राजधानी आकृती, आकार आणि अलंकार, खांबाचा पृष्ठभाग, आर्किटेक्चरल स्कीम असेल आणि शाफ्ट, याच्यामध्ये थोडासा फरक होता. तर बघा, कुम्हार हॉलच्या मौर्य स्तंभामध्ये
जर तुम्ही बघितलं तर ही कॅपिटल फिगर अब्सेंट होती, बरोबर. पण पर्सेपोलिस इथं जर तुम्ही बघितलं तर ही कॅपिटल आकृती तुम्हाला विस्तृत दिसून येते. हा फरक आहे. आकार आणि अलंकार जर तुम्ही बघितले तर मौर्य कमळाचा आकार पर्शियन स्तंभापेक्षा कसा होता, वेगळा होता. इथं तुम्हाला एक पर्शियन इमेज मी घेतलेली आहे, बघून घ्या. इथं बघा, हा खालचा आकार तुम्ही बघून घ्या, ठीक आहे. तर वेगळा होता. तर हे तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, खांबाचा जर पृष्ठभाग तुम्ही बघितला तर इथं फॉर एक्झाम्पल हा खांब आहे, बरोबर. हा खांब आहे. तर हा फ्लोटेड किंवा रिज्ड होता, म्हणजे काय म्हणू शकतो, बासरी कशी पोकळ असते की नाही आतून, तशा प्रकारे, ठीक आहे, पर्शियन होते. तर मौर्य स्तंभाचा जो पृष्ठभाग त्यांनी दिलेला आहे गुळगुळीत दिलेला आहे. आर्किटेक्चरल मध्ये जर तुम्ही बघितलं तर हे खांब मोठ्या वास्तुशास्त्रीय योजनेचा भाग होते, तिकडचे खांब, ठीक आहे. थोडेसे क्लिष्ट होते, गुंतागुंतीचे होते, पण अशोकाने बनवलेले जे स्तंभ होते साधे होते. ओके. किंवा काय म्हणू शकता इथं, फ्री स्टँडिंग स्मारक असलेली तुम्हाला इथं दिसून येतात. शाफ्ट जर बघितलं, मोनोलिथ दगडाचा एक तुकडा बांधलेल्या मौर्य शाफ्टच्या विपरीत पर्शियन शाफ्ट हे दगडाच्या स्वतंत्र भागांनी बांधलेले होते. लक्षात घ्या, एकमेकांच्या वरती एकत्रित केलेले. तर हा जो डिफरन्स आहे हा तुम्हाला पर्शियन आणि मौर्य साम्राज्यामध्ये जे पिलर होते याच्यातला लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. आता इथे तुम्हाला मेजर पिलर एडिट्स दिलेले आहेत, ज्याच्यावरती युपीएससी प्रिलिमला क्वेश्चन विचारला होता. जस्ट एक मिनिट थांबा. ओके, कंटिन्यू करूया. तर मेजर पिलरचं तुम्ही इथं बघितलं तर इथं मी एक मॅप पण घेतलेला आहे. पिलर नंबर 1, पिलर नंबर 2, 3, 4, 5, 6 आणि 7. याच्यामध्ये बघा, तुम्हाला हा जो पिलर 1 आहे ना, इथं इन्स्क्रिप्शन काय मिळतं बघून घ्या. अशोकास प्रिन्सिपल ऑफ प्रोटेक्शन ऑफ द पीपल. तुम्हाला हे जोडालावामध्ये येऊ शकतं. जर खूपच अवघड क्वेश्चन विचारायचा असेल तर त्याच्यानंतर तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये तर हे लागणारच आहे. पिलर नंबर 2 इथं डिफाईन्स धम्म ॲज मिनिमम ऑफ सिन्स मेनी वर्च्यूज, कंपॅशन, लिबर्टी आणि ट्रुथफुलनेस अँड प्युरिटी, ठीक आहे. हे तुम्हाला इन्स्क्रिप्शन दिसून येतं. 3 नंबर मध्ये तुम्हाला इथं काय दिसून येतं, इथं तुम्हाला अवॉइडिंग प्रॅक्टिसेस ऑफ क्रुएल्टी, हार्शनेस, अँगर हे सब्जेक्ट तुम्हाला इथं दिसून येतात, ठीक आहे. ओके. चौथं जे आहे इथं तुम्हाला प्रिस्क्राइब ड्युटीज अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ राजू काज हे तुम्हाला इथं दिसून येतं. त्याच्यानंतर 5 मध्ये तुम्हाला लिस्ट ऑफ एनिमल्स अँड बर्ड्स दॅट शुड नॉट बी किल्ड ऑन सर्टन डेज हे तुम्हाला इथं दिसून येतं. त्याच्यानंतर इथं तुम्हाला किती झाले, 2, 3, 4, ठीक आहे, 5, 6 धम्म पॉलिसी तुम्हाला या 6व्या वरती दिसून येते, वेलफेअर ऑफ द पीपल. आणि 7व्या वरती तुम्हाला वर्क्स डन बाय अशोका फॉर धम्म पॉलिसी, ठीक आहे. ओके, क्लिअर. तर हे एवढं तरी तुम्हाला लक्षात ठेवायचंच आहे. बाकी तुम्हाला इथं मेजर रॉक एडिट्स दिसत आहेत, पिलर एडिट दिसत आहेत आणि मायनर रॉक एडिट्स पण दिसत आहेत. याच्यामध्ये आपण जे स्क्वेअर आकाराने आहेत ना ते मेजर रॉक एडिट्स बघूया. मेजर रॉक एडिट्स जर तुम्ही बघितले तर याच्यामध्ये मी थोडंसं पेनचा कलर चेंज करते म्हणजे तुमच्या लक्षात राहून जाईल, ठीक आहे. ओके, क्लिअर. बघा, तर इथं तुम्हाला गिरनार दिसत आहे, ठीक आहे, सोपारा दिसत आहे, त्याच्यानंतर इथं तुम्हाला कंदहार दिसत आहे, ओके, शाहबाजगढी दिसत आहे, त्याच्यानंतर कलसी दिसत आहे, दिल्ली टोपरा दिसत आहे, मीरत आहे, लुंबिनी आहे, रामपुरवा आहे. त्याच्यानंतर परीक्षेत विचारण्यासारखं तुम्हाला मी सांगते, अमरावती आहे. हे तरी तुम्ही लक्षात ठेवा. बाकी तुम्हाला पिलर एडिट्स मध्ये पण इथं पिलर एडिट्स जेव्हा आपण पुढे बघूया ना तेव्हा आपण इथं बघूया, ठीक आहे. तर इथंपर्यंत तरी तुम्ही लक्षात ठेवा. मायनर लक्षात ठेवायची गरज नाहीये. इव्हन मायनरची मी लिस्ट पण घेतलेली आहे, पण शक्यतो तर तुम्ही मेजरच लक्षात ठेवा. मायनर मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लुंबिनी स्तंभ इथं दिसतो की अशोकाने जेव्हा लुंबिनीला भेट दिली होती आणि लुंबिनीला करारातून सूट दिली होती तिथं हा स्तंभ तुम्हाला दिसून येतो. नेपाळमध्ये तुम्हाला अशोकाने बुद्ध कोना कामनाच्या स्तूपाची उंची दुप्पट केली असा उल्लेख आहे, प्रमुख स्तंभ शिलालेख. सारनाथ सिंह राजधानी वाराणसी जवळ अशोकाने धम्मचक्र प्रवर्तन आणि बुद्धाच्या पहिल्या उपदेशाच्या स्मरणार्थ हे बांधलेलं दिसून येतं. वैशाली स्तंभ बिहार एकच सिंह शिलालेख नसलेला, हे पण लक्षात ठेवा. साकिया स्तंभ जो आहे
उत्तर प्रदेशातील नंदनगढ़ येथे, चंपारण बिहार, लौरिया, त्याच्यानंतर अर्राज आहे चंपारण बिहार, अलाहाबाद स्तंभ. ठीक आहे. ओके. तर हे मायनर मधले थोडेसे रिवाइज करा, एकदा लक्षात राहून जातील. म्हणजे मी तुम्हाला 7 ची लिस्ट दिलेली आहे, ती लिस्ट फक्त तुम्ही इथं विसरू नका. ठीक आहे. ओके, क्लिअर. प्रमुख स्तंभ शिलालेखामध्ये तुम्हाला सारनाथ, वैशाली, सकीसा, लौरिया नंदनगढ़, लौरिया अर्राज आणि अलाहाबाद. फक्त हे कुठं आहेत हे स्टेट लक्षात ठेवा. आणि वैशाली हा स्तंभ जो आहे तो शिलालेख नसलेला आहे, हे पण तुम्हाला इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर आपला मौर्य आर्ट अँड कल्चरचा हा जो भाग आहे, हा फर्स्ट पार्ट आपण इथं कंप्लीट करतोय. सेकंड पार्ट पण लवकरच अपलोड होईल. सेशन कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर आपण ही सिरीज नक्कीच कंटिन्यू करूया. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे, टेक केअर.